म्हणजे कायद्यापेक्षा हे मोठे झाले असं हे भासवत होते. ज्यावेळेस प्रॉपर्टी अटॅचमेंट होईल चालू त्यावेळेस पार्टनर शोधायची गरज नाही. एकत्र जी प्रॉपर्टी आहे त्याचे काही पेपर्स आपल्याकडे सुद्धा आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एखादा पेपर संध्याकाळपर्यंत देतो माझ्या फाईलला लावलेला, ते तुम्ही म्हणजे पब्लिश करू शकता. जे लोकप्रतिनिधी आहेत परळीचे त्यांच्यासोबतची प्रॉपर्टीचे एक पेपर आहे, तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत देतो. सर्व जेलमध्ये मोबाईल जो आहे तो सापडला होता आणि त्याचे सीडीआर देखील काढले जाणार आहे. तो मोबाईल काय मी विनंती केली होती मागे, तुम्ही मला विचारलं होतं त्यावेळेस की त्या मोबाईलचे सीडीआर काढा, त्या मोबाईलचा कसून चौकशी करा आणि ज्या कोणी या जेल प्रशासनाच्या विरुद्ध किंवा जेल प्रशासनाला आव्हान म्हणून जे कोणी हे जे फोन वापरलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई करा असं मी मागे देखील बोललेलो आहे आणि आता देखील बोलतो. आता जरांगे पाटलांची बैठक झाली त्याच्यातून जरी म्हणलं की आजही त्यांची गँग आहे ती कार्यरत असते. 100% कार्यरत आहे. बगल बच्चे त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या. एक तर मुख्य आरोपी बाहेर येणार आहे म्हणून जे पीडित कुटुंब आहेत त्यांनी बाहेर न येण्या यासाठी ते रील्स बनवत होते, कमिंग सून म्हणत होते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना एवढं अज्ञान होतं की एवढी मोठी घटना घडलेली असताना या एवढ्या मोठ्या माणसाला अटकच होऊ शकत नाही, म्हणजे कायदा ह्यांच्यापेक्षा मोठा झाला, म्हणजे कायद्यापेक्षा हे मोठे झाले असं हे भासवत होते. तर त्याचा तो प्रकार आहे.